हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत एपिस्टेमॉलॉजी. आता तुम्हाला वाटलं असेल की एपिस्टेमॉलॉजी म्हणजे हा खूप लांबलचक शब्द आहे आणि मी काय सांगणार आहे हे तुमच्या डोक्यात आलं असेल पहिला क्वेश्चन. तर लक्षात ठेवा, एपिस्टेमॉलॉजी म्हणजे ज्ञानमीमांसा. आता ज्ञान म्हटलं की तुमच्या लक्षात आलं पाहिजे की नॉलेजची गोष्ट करत आहे आणि त्याच्यातही मीमांसा हा जो शब्द आहे म्हणजे नॉलेजला धरून तुम्ही कशा प्रकारे त्याला कन्व्हर्ट करत असता, आपल्या ज्ञानामध्ये कसं काय तुम्ही त्याचा उपयोग करू शकता हे यामध्ये ज्ञानमीमांसामध्ये सांगत असते. म्हणजे कुठलंही जेव्हा नॉलेज आपण घेत असतो तेव्हा ते असं काही म्हणजे वरवरचं नसते, तर त्याला डीपली जाऊन त्याचं ॲनालिसिस करावं लागतं आणि तेच काय आहे आपली ज्ञानमीमांसा असते, एपिस्टेमॉलॉजी असते. आणि म्हणूनच आपण हा जो शब्द आहे ज्ञानमीमांसा हा इथे आपण वापरलेला आहे आणि आपल्या टॉपिकचं पण नाव काय असणार आहे, ज्ञानमीमांसा म्हणजे एपिस्टेमॉलॉजी. आता बघा, ज्ञानतत्वातील एक महत्त्वाचा प्रश्न समूह ज्ञानमीमांसा या शाखेत मोडणारा आहे. आणि ज्ञानमीमांसांचे जे प्रश्न काय असतात, अनेक असतात. अनेक म्हणजे आता 1 2 3 काउंट केले का त्यांनी नाही, त्यांनी काय म्हटलं, अनेक म्हणजे पर्टिक्युलर आपण म्हणून की त्यांनी प्लुरलची गोष्ट केलेली आहे आणि अनेकची गोष्ट केलेली आहे. तर ते म्हणतात की पहिला जो प्रश्न त्यांना पडला तर ते म्हणतात की ज्ञान म्हणजे काय, म्हणजे व्हॉट इज द नॉलेज. ओके. नंतर दुसरा जो आहे ज्ञानाचे प्रकार कोणते आहे. आता बघा, प्रकार तर आहे पण कोणते आहे असणार आहे हाही त्यांना क्वेश्चन पडलेला आहे. तिसरा जो पॉईंट असणार आहे तो आपला आहे ज्ञानाचे प्रामाण्य कशाने ठरवते, म्हणजे त्याचे प्रामाण्य कशाने ठरवणार आहे. तुम्ही ज्ञान म्हणतात नाही, ज्ञानमीमांसा जेव्हा म्हणत आहे त्याचं प्रामाण्य पण असले पाहिजे. चौथा आहे ज्ञानाची उगमस्थाने किंवा साधने कोणती आहे, म्हणजे तो कुठून आलेला आहे आणि त्याचे सोर्सेस काय आहे हे आपल्याला बघायचं असणार आहे. ज्ञानाच्या मर्यादा काय दिलेल्या आहे. आता बघा, मर्यादा पण असणं आपल्याला बघायचं, नाही तर तुम्ही तर बस चालतच राहा कुठेतरी तुमचं स्टॉप असलं पाहिजे की नाही. म्हणून ते म्हणतात की ज्ञानाच्या मर्यादा पण बघायला पाहिजे ना. आणि ज्ञान आणि विश्वास म्हणजे विश्वासाला आपण बिलीव्ह व समजूत म्हणजे ओपिनियन यात भेद काय आहे हे इथे आपल्याला बघायचं आहे. म्हणजे ज्ञान आणि विश्वासच नाही तर त्याच्यामध्ये ओपिनियन काय आहे, या दोघांमधला पण आपल्याला डिफरन्स यामध्ये बघायचं असणार आहे. आणि म्हणूनच इत्यादी त्यापैकी हा जो प्रमुख प्रश्न आहे, या सर्व प्रश्नांना आजपर्यंत अनेक उत्तरे दिली गेलेली आहेत. तर त्यापैकी प्रमुख जे उत्तर आहे जे त्यांनी सांगितलेलं असणार आहे त्याचं साधक बाधक चर्चा करावं याची इथे आपल्याला पाहायची आहे. म्हणजे त्याचं उत्तर तर सगळ्यांनी वेगवेगळ्या प्रकारे दिलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारे प्रतिपादन केलेलं आहे. पण आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला ज्ञानमीमांसा काय आहे हे इथे आपल्याला बघावे लागणार आहे. आणि म्हणूनच त्यांना एकच प्रश्न न पडता ते म्हणतात की आम्हाला अनेक प्रश्न पडलेले आहे. म्हणजे ज्ञान म्हणजे काय, त्याचे प्रकार काय आहे, प्रामाण्य काय आहे, उगमस्थाने कुठून आलेले आहे, साधने काय असणार आहे, त्याची मर्यादा किती आहे, ज्ञान आणि विश्वास आपण जे बिलीव्ह म्हणतो ते समजूत त्याच्यामध्ये कसं काय त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे हे फक्त त्यांनी ते सांगितलेलं असणार आहे. तर ते म्हणतात की ज्ञान शब्दाचा अर्थ काय. तर बाबा, आपण म्हटलं की ज्ञानाचा अर्थ म्हणजे मिनिंग काय आहे, म्हणजे तुम्ही जेव्हा नॉलेजची गोष्ट करत आहात त्याचा पण तर काही मिनिंग असलं पाहिजे. तर ते म्हणतात तर ज्ञान हा शब्द अनेक अर्थांनी वापरला जातो. त्यांचा लौकिक व्यवहारातील उपयोग तर शिथिल आहेच, पण खुद तत्वज्ञानांनी जे स्वतःहून झालेले जे तत्वज्ञानी आहे त्यांचा उपयोग काटेकोर ते काय म्हणतात केल्या जाऊ शकत नाही. कारण ज्ञान म्हणजे नॉलेजची जी गोष्ट आहे या शब्दाचे बहुविध अर्थ स्पष्ट करण्याचा एक उपाय म्हणजे ज्ञान आणि ज्ञानाविरुद्ध असलेल्या गोष्टी त्यांचा भेद स्पष्ट करणे आणि ज्ञानाचा एक विरोध भ्रामक किंवा यथार्थ किंवा आपण म्हणून की मिथ्या समजुतीशी आहेत. आता ते काय म्हणतात बघा, ते म्हणतात की ज्ञान आता जे स्वतःहून जे तत्वज्ञानी होऊन गेलेले आहे ते म्हणतात असं ज्ञानाचा आम्ही काही अर्थ सांगू शकत नाही बा, मिनिंगमध्ये पण ते काय म्हणतात मी असा अर्थ सांगू शकत नाही. तर ज्ञान काय आहे, तर ज्ञानाच्या विरुद्ध कोणती गोष्ट असली पाहिजे, त्याच्यामध्ये भेद कसा करता आला पाहिजे. आणि त्यामध्ये ते म्हणतात की ज्ञानाचा एक विरोध काय आहे, भ्रामक पण असते, अयथार्थ पण असते आणि मिथ्या पण असते. ठीक आहे. आणि म्हणूनच ते म्हणतात की ज्ञानाचा अर्थ असा काही आम्ही एकदम मिनिंग सांगू शकत नाही की प्रॉपर तरीकेने हाच मिनिंग होणार आहे. तर ते म्हणतात ते भ्रामक पण आहे, अयथार्थ पण आहे आणि मिथ्या पण आहे. म्हणजे मी खरं काही सांगू शकतो का, नाही. ठीक आहे. म्हणजे ते म्हणतात की जे मिथ्या आहे किंवा अयथार्थ आहे ते ज्ञान नव्हे,
असे आपण म्हणतो, किंवा आपण म्हणून की ज्ञान म्हणून या ज्ञानाचा दुसरा एक विरोध आहे तो समजून किंवा विश्वास याच्याशी पण असू शकते. म्हणजे ज्ञानाचा असा काय आम्ही पर्टिक्युलर इथे काय सांगत नाही आहोत, शब्द सांगत नाही आहोत. तर आपलं ज्ञान कसं असले पाहिजे म्हणजे भ्रामक पण असू शकते, यथार्थ पण असू शकते आणि मिथ्या पण असू शकते. म्हणतात ना ख्याती म्हणजे काय, मिथ्या ज्ञान म्हणजे होऊ शकते, नाही पण होऊ शकत. आणि म्हणूनच ते म्हणतात की जो विरोधाभासी आहे किंवा त्याचा जो विश्वास आहे त्याच्याशी त्याचे काय आहे, निगडीत असणार आहे. म्हणूनच ते म्हणतात की जे मिथ्या आहे किंवा अयथार्थ आहे तेच ज्ञान नव्हे, तर आपण म्हणतो त्यालाच आपण म्हणजे म्हणतो याला आपण ज्ञान म्हणून. या ज्ञानाचा दुसरा एक विरोध आहे तो म्हणजे आपला विश्वास असला पाहिजे ना. ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचं सगळेच जे फिलॉसॉफर आहे त्यांनी प्रत्यक्ष ध्यानाची गोष्ट केलेली आहे, त्याच्यामध्ये विश्वास असला पाहिजे. रसेलची पण जेव्हा तुम्ही थिअरी बघितलेली आहे, ठीक आहे, काही लोकांच्या डोक्याच्या वरूनही गेलेलं असेल मला कळतं, पण काय आहे तुम्ही जेव्हा 10 वेळा प्रॉपर तरीकेने तुम्ही बघाल आणि तुम्ही त्याचे काय म्हणून आपण नोट्स काढून ठेवा तुम्ही तुमच्या भाषेमध्ये शब्दामध्ये, तेव्हा तुम्हाला कळेल की रसेलने काय सांगितलेलं असणार आहे. आणि तेच विश्वास पण त्यांनी काय सांगितलं, रसेलने पण सांगितलेलं आहे. अजून जे बाकीचे फिलॉसॉफर आहे रेने डेकार्ट, लॉक, बर्कले, ह्यूम या सगळ्यांनी पण ते म्हणतात की बिलीफ तर असलं पाहिजे. म्हणजे स्वतः आपण म्हणतो ना तुम्हाला समोर जायचं आहे, तुमचा एम लक्ष गाठायचं आहे, पण तुम्हाला तुमच्यावरती स्वतःवरती विश्वास असायला पाहिजे. आणि त्याचनुसार ज्ञान मीमांसामध्ये पण हे एवढे सारे मिथ्या आहे, पण ते काय म्हणतात तर दुसरी बाजू पण आहे. ते म्हणतात पहिले तर आपल्याला विश्वास असायला पाहिजे ना. आता ते म्हणतात की जे आपल्याला निश्चितपणे ज्ञान आहे याचे वर्णन आपण माझी अशी समजूत आहे की किंवा माझा असा विश्वास आहे की असे करीत नाही. ते म्हणतात की निश्चितपणे ज्ञान काय आहे त्याचं जर वर्णन करायचं असेल तर ते म्हणतात की माझी अशी समजूत आहे. ठीक आहे ना, मी आपलं जर ओपिनियन सांगितलं तर हां माझी अशी समजूत आहे, माझा विश्वास आहे, मी असं करीन, मी तसं करीन. म्हणून ते म्हणतात की जो माझा विश्वास आहे की असे करीत नाही. तर एखाद्या गोष्टीला समजून किंवा विश्वास म्हणणे याचा अर्थ आपल्याला किती गोष्ट निश्चितपणे ज्ञात नाही अशी कबुली देणे होय. म्हणजे ज्ञान शब्दाच्या या अर्थाला आपण ज्ञान असे नाव देऊन, म्हणजे नाव देऊन पूर्ण प्रॉपर तरीकेने दिलेलं आहे काय ते नाही, तर म्हणजे ज्ञान शब्दाला आपण ज्ञान म्हणून नाव देऊन. ठीक आहे. आणि तिसरं ते म्हणतात की ज्ञानाचा तिसरा विरोधा जो भास आहे जी आहे भावना म्हणजे फिलिंग आपण म्हणून, आणि प्रवर्तन म्हणजे आपण म्हणून की कॉन्टेन्शन यांच्याशी आहे. आणि या अर्थी ज्ञानाला कॉग्निशन अशी संज्ञा असून संवेदन म्हणून की प्रतिमान म्हणून की आपण म्हणून की जे संशय आहे, प्रश्न आहे, निषेध आहे, गृहीत आहे, ही धरणे जे भ्रामक आहे इत्यादी सर्व ज्ञानात्मक मनोव्यापार आहेत असे मानले जाते. आणि या तिसऱ्या अर्थी ज्ञान शब्दाला ज्ञान हे नाव आपण देऊलं. म्हणजे बघा ज्ञान मीमांसा तर आहे, सगळे जेवढे फिलॉसॉफर आले ते म्हणतात की आम्ही पर्टिक्युलर हे नाव नाही देणार आहे. तर भ्रामक पण असू शकते, अयथार्थ पण असू शकते, का माहीत त्याच्यानंतर विश्वासही असला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ते म्हणतात की एवढं सारं असून सुद्धा आमच्यामध्ये विरोधाभासी आहे, तर तुम्ही त्याला वेगवेगळ्या नावाने पण तुम्ही काय करू शकता, हाक मारू शकता, बोलू शकता की ज्ञानाचा अर्थ काय आहे. कॉग्निशन पण असू शकते, संवेदन असू शकते, प्रतिमाने असू शकते, संशय असू शकते, प्रश्न पण असू शकते तुमचे. त्यांनी पहिलेच म्हटलं की आम्ही अनेक प्रश्नांनी त्याचं काय केलेलं आहे, विचार केलेला आहे, म्हणजे अनेक त्याच्या पण गोष्टी केलेल्या आहे. निषेध पण करू शकतो, भ्रमही म्हणू शकतो, यथार्थही म्हणू शकतो, अयथार्थही म्हणू शकतो. म्हणजे एवढे त्यांनी ज्ञानाला काय केले, नॉलेजला नाव दिलेलं असणार आहे. आणि म्हणूनच ते म्हणतात की ज्ञान शब्दाला ज्ञान हे नाव आपण देऊलं. ठीक आहे. आणि ते म्हणतात की या अर्थी सुख दुःख जे भय असते, क्रोध असते इत्यादी भावनात्मक जे अनुभव, तसेच इच्छा झाली, प्रयत्न झाले इत्यादी अनुभव ज्ञानात्मक नाहीत. ठीक आहे. ज्ञानात्मक म्हणजे काय, तुम्हाला अनुभव आला पाहिजे. सुख दुःख भ्रम क्रोध याचा अनुभव येतं का, हे तर फिलिंग आहे ना, म्हणजे भावनात्मक आहे. पण तुमची इच्छा आहे, प्रयत्न आहे, तुम्ही करत आहात, तर ते भावनात्मक आपण म्हणू अनुभवात्मक, ज्ञानात्मक नाही आहे. तर याच्यामध्ये आपण ज्ञान या शब्दाचे हे सर्व विविध अर्थ असल्यामुळे आपण एखाद्या वेळी तो शब्द कोणत्या अर्थाने वापरतो आहे तर हे स्पष्ट असणे आवश्यक आहे. आता मी म्हटलं की मला खूप दुःख होत आहे, माझा काय करता आहे, खूप दुःख झालेलं आहे आणि मला काय माझं असहाय्य होत आहे, म्हणजे तुम्हाला कोणत्या कॅटेगरीमध्ये ठेवाल,
तुमची फिलिंग तुम्ही दाखवू शकता का? हां, राग आला तुम्ही व्यक्त करू शकता, पण सांगू शकता का मला एवढा किलोचा राग आला म्हणून? असं व्यक्त करू शकतात का? नाही. आणि म्हणूनच ते म्हणतात की माझी इच्छा आहे. आता म्हणतात ना, मला समोसे खायची इच्छा आहे. आजच माझ्या मम्मीनी म्हटलं की मला समोसे खायची इच्छा आहे, आता तू माझ्यासाठी घेऊन ये, आहे ना. म्हणजे तुमची जी इच्छा आहे तुम्ही भावनाद्वारे प्रकट करतात. म्हणजे त्याच्यामध्ये अनुभव जे आहे ज्ञानात्मक नाही आहे, फक्त तुमची काय इच्छा आहे, ठीक आहे. आणि म्हणून असं ते म्हणतात की एखाद्या वेळी तो शब्द कोणत्या अर्थाने तुम्ही वापरणार आहे याचा पण त्याच्यामध्ये काय असं स्पष्ट करणे ते तुम्हाला पण काय असणार आवश्यक आहे. आता इच्छा म्हटलं तर बाकीच्यांची पण गोष्टीची इच्छा असते. प्रयत्न करता तर तुम्ही कोणत्या गोष्टीचा प्रयत्न करत आहे? तुम्ही वेगळ्या प्रकारचे प्रयत्न करत आहे की तुम्ही आपला एम साधण्याचा प्रयत्न करत आहे? म्हणजे याच्यामध्ये पण तुमचं स्पष्टीकरण इथे काय असणार आहे, आवश्यक असणार आहे. असं कोण म्हणतात? ज्ञानमीमांसामध्ये इथे सांगितलेलं असणार आहे. तर आपण ज्ञान समजून आपण ज्ञानापासून आरंभ करून या ज्ञान या शब्दाचा सर्वात मूलभूत आणि व्यापक अर्थ इथे होणार आहे. म्हणजे तुझा आता आरंभ होणार आहे, तुमचा आता म्हणतो ना एंड आणि काय असणार आहे, प्रारंभ, बिगिनिंग होणार आहे. तर ते म्हणतात की आरंभ कसा होणार आहे याच्यामध्ये, तर ते म्हणतात की ज्ञान आणि ज्ञान हे ज्ञानचे उपवर्ग आहेत असे स्पष्ट आहे. म्हणजे ज्ञानच ज्ञानाचं काय हे उपवर्ग असणार आहे आणि संज्ञेचे किंवा जाणीवेचे पुढील 3 प्रकारचे इथे विभाजन करता येत असते. तर ते म्हणतात पहिलं कसं असलं पाहिजे, हे ज्ञान असलं पाहिजे, म्हणजे कॉग्निशन असलं पाहिजे. दुसरी असलं पाहिजे म्हणते भावना असली पाहिजे, म्हणजे फिलिंग असली पाहिजे. म्हणतात ना आपण म्हणतो ना हात याला देवावरती विश्वासच नाही आहे, याची काय फिलिंगच नाही आहे देवावरती, हा तर काय पुन्हा नास्तिकच आहे. म्हणते याच्या ज्याची खूप फिलिंग आहे, आता पुन्हा काय धार्मिक आहे, हा काय आस्तिकवाला आहे, म्हणजे याच्या देवावरती विश्वास आहे, जी भावना असते ती वाली. नंतर आहे प्रवर्तन म्हणजे कनेक्शन. म्हणजे बघा प्रवर्तनमध्ये आपल्याला जर ह्या 3 गोष्टीचा जो आपण म्हणून की विभाजन जर करायचं असेल संज्ञेच्या नुसार, जाणीवेच्या नुसार, तर तुम्हाला 3 गोष्टी आल्या पाहिजे. एक तर ज्ञान असलं पाहिजे, ठीक आहे. दुसरं तुमची भावना असली पाहिजे ते जाणून घेण्याची. दुसरं आहे प्रवर्तन असलं पाहिजे. आता एखाद्या वस्तूचे अस्तित्व जाणणे किंवा दुसऱ्या एका किंवा अनेक वस्तूशी तिचा अमुक संबंध आहे अशी जाणीव होणे याला ज्ञानात्मक म्हणजे जाणीव कॉग्निटिव्ह असे म्हणतात. म्हणजे कन्सिक्युनेस असं म्हटलं जाते. म्हणजे तुम्हाला जाणीव आहे हे आहे, पण जाणीवचं ज्ञानात्मक जाणीव असलं पाहिजे ना, हे महत्त्वाचं. जाणीव तर सगळ्याच प्रकारची असते. मला पुस्तकाची जाणीव आहे, मला याची जाणीव आहे, मला हे जाणीव आहे, पण ते जाणीव आहे. जाणीव तर असली, पण ते कशी असली पाहिजे, ज्ञानात्मक असली पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमच्या शब्दांनी त्याचं वर्णन करू शकलं पाहिजे. रसेलनी सकाळी सांगितलं होतं विश्वास असला पाहिजे, पण तुम्ही तुमचे एखादं जेव्हा शब्द बोलता तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीचं किंवा त्या वस्तूचं एका विशिष्ट पर्टिक्युलरचं काय करता, तुम्ही वर्णन करता. म्हणजे तुम्हाला जाणीव आहे तेव्हाच तुम्ही त्याचं वर्णन करू शकता का? असं तर काही हवेमध्ये बोलत आहे नाही ना. म्हणून याच्यामध्ये ज्ञानमीमांसामध्ये ते सांगितलेलं आहे, जाणीव असणं महत्त्वाचं आहे, पण ते ज्ञानात्मक जाणीव असणं पण काय असलं पाहिजे तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. असं कोण म्हणत आहे? ज्ञानमीमांसाच्या थ्योरीमध्ये इथे सांगितलेलं असणार आहे. म्हणजे एखाद्या वस्तूचे अस्तित्व जाणवणे किंवा दुसऱ्या एका वस्तूच्या मध्ये विश्वास ठेवणे, तर याच्यामध्ये जाणीव असणे आणि ज्ञानात्मक जाणीव असणे हा महत्त्वाचा फरक आहे. जसं तुमचं वायवा होत असते कॉलेजमध्ये, तर तुम्ही प्रॉपर तरीकेने नोट्स काढता काय, हा क्वेश्चन आहे याच्यावरती मी नोट्स काढले, पण तुम्हाला प्रॉपर तरीकेने त्याचं ज्ञान असतं का? नाही. जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये शाळेमध्ये शिकता, कॉलेजमध्ये शिकता, तुम्हाला प्रॉपर तरीकेने मॅडम तुम्हाला समजून सांगते की नाही असं आहे, तर तुम्हाला त्याचे काय ते ज्ञान तुमच्या डोक्यामध्ये इन्क्रीज होत असते. आणि म्हणूनच ज्ञानमीमांसाचं जे गोष्टी सांगितलेली आहे, तर ज्ञानात्मक जाणीव असणं महत्त्वाचं इथे आपल्याला पाहिजे असते. आणि म्हणूनच ते म्हणतात की जाणीव सुख दुःखात्मकही असू शकते, हे का नाही. जाणीव म्हटलं मी पहिले सांगितलं, जाणीव कशाची पण असू शकते. मला याची जाणीव, मला त्याची जाणीव, मला पुस्तकाची जाणीव आहे, पण ती जाणीव ज्ञानानुसार जर असेल तर महत्त्वाचं आहे. तुम्हाला सुख दुःखात्मकतेचं पण असू शकते जाणीव. तसेच एखादी इच्छा अनुभवणे किंवा त्याच्या पूर्तीकरिता प्रयत्न करणे यातही जाणीव असते.
इच्छा असते ना कोणाची का पहिले जर आपण एखादे काम केलेलं आहे त्याच्यात नाही बा मला फळ भेटलं पाहिजे याचंवालं, याची तुम्हाला जाणीव असते. नाही मी याचा पेपर चांगला गेलेला आहे तर मी पास झालो पाहिजे याची तुम्हाला जाणीव असते. एखाद्या काही तुम्ही जर चांगलं काम केलं असेल तर त्याचं फळही भेटलं पाहिजे याची पण जाणीव असते. म्हणजे कशाची ना कशाची तुमची जाणीव असली पाहिजे ना. दुसरं आहे ज्ञानात्मक जाणीव व विधानात्मक जाणीव असू शकते किंवा वास्तवात्मक जाणीव असू शकते. म्हणजे ज्ञान एखाद्या विधानाचे असू शकते किंवा एखाद्या वस्तूची असू शकते. आता ते म्हणतात की ज्ञानात्मक जाणीव विधानात्मक असू शकते, वास्तवात्मक पण जाणीव असू शकते. म्हणजे जाणीव काय आहे तर हे एका विधानाचे असू शकते आणि जे ज्ञान एखाद्या विधानाचे असेल तेव्हा एखाद्या वस्तूचे पण ज्ञान होऊ शकते. जसं आता इथे उदाहरण दिलेलं आहे, उदाहरण म्हणतात की ज्ञान 2 + 2 = 4 होणार आहे. तुम्हाला विधानात्मक बरोबर कळते. ठीक आहे. असं तर कोणी आहे का इथे का तो म्हणाले की 2 + 2 मॅडम 4 नाही होणार आहे तर इथे 5 होणार आहे, असं कोणी आहे का? त्याला त्याचे जे विधान आहे ते प्रॉपर तरीकेने त्यांनी मांडले असेल, नाही आता इन्व्हेशन केले असेल मॅडम 2 + 2 4 होणार नाही तर 5 होणार आहे, असं कोणी आहे का? नाही ना. म्हणून ते म्हणतात की हे जे जाणीव आहे विधानात्मक इथे पाहायला मिळत असते आणि किंवा आपल्यासमोर असलेल्या टेबलाचे किंवा खुर्चीचे असू शकते. आपण जेव्हा जागे असतो तेव्हा आपल्या संज्ञेत अनेक विषय शिरत असतात. बघा ना, आपण जेव्हा जागे असतो, आता डेकार्त जे आहे त्यांनी म्हटलं की मी स्वतःवरती पण संशय करते, मी सगळ्याच गोष्टीवरती संशय, मी गणितावर संशय करते. का माहीत कोणी माझ्या अंगामध्ये भूत पाठवलं असेल का जो हा विचार करत आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा जागे राहता तुमचे माइंड काय राहते, चालूच राहत असते है ना. तुम्ही एखाद्याला लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा मॅथ्स करता तुम्हाला येत नाही, पण तुम्ही जेव्हा मॅथ्स करता तुम्ही जेव्हा झोपायला जाता तर तुमचं डोकं काय करते, निरंतर चालू असते. आणि असं नाही तसं झालं, तसं नाही तसं झालं. म्हणजे लक्षात ठेवायचं कधी पण हे जे ज्ञानमीमांसा आहे, तुम्ही जागे असताना पण त्याच्यामध्ये अनेक विषय शिरत असतात. तुम्ही शरीर जरी घरी असलं तरी तुम्ही कुठून येता, अमेरिकेतून दिल्लीतून फिरून येता हो ना. आणि म्हणूनच ते म्हणतात की चौथ्या पॉईंटमध्ये असंख्य रंग, आवाज, स्पर्श इत्यादीची आपल्याला जाणीव होत असते की नसते. असंख्य रंग आहे, तुम्ही एकदा वेगळा कलर पाहता, दुसरा वेगळा कलर पाहता, तुम्हाला आवाजाची पण जाणीव असते. सगळ्यांचा आवाज एकसारखा असतो का? नाही. तुमच्या लक्षात आलं असेल की अशामध्ये ज्ञानमीमांसामध्ये रंगाचाही वर्णन केलेलं आहे, आवाजाचाही वर्णन केलं आणि स्पर्शाचा पण वर्णन केलेलं आहे. तुम्हाला स्पर्श म्हणजे बॅड टच आणि गुड टच यामधलाही फरक पडते. कोणी आपल्याकडे कोणत्या नजरेने बघत आहे याचाही तुम्हाला फरक म्हणजे जाणीव होत असते. आणि म्हणूनच त्याची ज्ञानमीमांसा आहे आपलीवाली, हे कशाची असते, जाणीवेची असते. पण त्यांचे ज्ञान हे विधानात्मक तसेच असणे नाही असणार आहे. म्हणजे आपण म्हणू की हे विधानात्मक नाही आहे, आपण याला प्रॉपर तरीकेने मांडू शकतो का? जसं आपण 2 + 2 4 म्हटलं, हे विधानात्मक आहे, युनिव्हर्सल पण ट्रूथ आहे. 2 + 2 4च होणार आहे. 2 × 2 केलं तरी 4च होणार आहे, बरोबर आहे. पण हे जे असंख्य रंग आहे, आवाज आहे, स्पर्श आहे, हे विधानात्मक नाही होऊ शकत. तुम्ही वेगवेगळे तुमच्या हिशोबाने वेगवेगळे मांडू शकता. पण म्हटलं की युनिव्हर्सल म्हणजे आपण म्हणून की सार्विकतेच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनाच एकाच प्रकारचं इथे आवाज, रंग, स्पर्श होते असं होणार आहे का? नाही. आणि म्हणूनच ते म्हणतात की हे होणार नाही. मग हे स्टेबल आहे या रूपामध्ये होतच असे नाही. म्हणजे बघा, टेबल पण काय आहे, वेगवेगळ्या प्रकारची असते, त्याची जाणीवही लोकांना वेगवेगळी होत असते. कोणी त्याच्यात चांगलं करू शकतात, काही त्याच्यामध्ये खोटे काढू शकतात. ठीक आहे. आता विधानात्मक होण्याकरिता आपल्याला अवधारण म्हणजे जजमेंट करावे लागते. म्हणजे विधानामध्ये जजमेंटची गोष्ट असते. तुम्ही म्हणू शकत नाही का मॅडम हा जजमेंट चूक आहे, 2 + 2 4 होणार नाही. कोणी जर वेगळाच कोणतरी असेल तो म्हणाल की 2 + 2 5 किंवा 6 होईल, पण असं कोणी आहे का? नाही. तर जजमेंटची आवश्यकता असते. कोणाला म्हणतात जजमेंटची आवश्यकता असते? ते असते विधानात्मक थ्योरीला. कशाची गरज असते? जजमेंटची गरज असते. म्हणजे ही जी वस्तू लाल आहे, ही वस्तू जर आपण म्हणून की गोड आहे, ही वस्तू जर चव याची खारट आहे इत्यादी असा निश्चित करावा लागतो. आणि अवधारण हे नेहमी एखाद्या विधानांचेच होऊ शकते हो ना. म्हणजे बघा, तुम्हाला एखादी वस्तू गोड वाटत आहे, एखादी आपण म्हणू की आंबट वाटते, एखादी तुरट वाटत असते. कोणती वस्तू तुम्हाला लाल दिसेल, कोणती हिरवी दिसेल, कोणती पिवळी दिसेल, रंगानुसार पण आहे ना. म्हणून ते हे जे विधान आहे हे कसे असले पाहिजे म्हणते, हे निश्चित करावे लागेल की हे नेहमी एखाद्या विधानाचेच असले पाहिजे ना. ठीक आहे.
आता या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं आहे एकदा रिकॅप करून घेऊन या. आज आपण बघितलेलं आहे इपिस्टेमॉलॉजी म्हणजे ज्ञानमीमांसा. ज्ञानमीमांसामध्ये त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहे. ज्या प्रकारे त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले असणार आहे त्या प्रकारे इथे त्यांनी काय दिलेलं आहे पूर्ण सारांश रूपाने इथे सांगितलेलं असणार आहे. ठीक आहे, जास्त वेळ नाही घालवत आहे. ज्ञान शब्दाचा अर्थ काय असणार आहे हेही त्यांनी इथे सांगितलेलं असणार आहे. तिसऱ्या BPTमध्ये आपण सांगितले की तुमचा विश्वास कसा असला म्हणजे समजूत कशी असली पाहिजे, म्हणजे सुखदुःख काय आहे, ते भावना आहे की तुमचा फक्त एक आपण अनुभव म्हणून. ठीक आहे, नंतर आपण बघितले की ज्ञान म्हणजे ज्ञानच असते, याचा अपवर्ग पण जर केला तर ज्ञानच असणार आहे. त्याच्यामध्ये 3 कॅटेगरी टाकलेली आहे त्याने, ज्ञान, भावना आणि प्रवर्तन. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण ती बघितलं की ते कसं असतं. ठीक आहे, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. यानंतरचा व्हिडिओ मी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, तर चला बाय.